दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपातून आम आदमी पार्टी तथा आपचे त्यावेळचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सर्वच्या सर्व 23 संशयित आरोपींची दिल्लीच्या विशेष न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली। या शेकडो कोटींच्या कथित मद्य घोटाळ्याच्या निकालानंतर पिंपरी चिंचवडमधील 2016च्या अशाच अवघ्या 25 लाखाच्या कथित मूर्ती घोटाळ्याच्या आठवणी जाग्या झाल्या। कारण या दोन्ही आरोपामुळे दिल्लीत आपची तर उद्योगनगरीत राष्ट्रवादीची सत्ता जाऊन तेथे भाजपची आली। या दोन्ही सो कॉल्ड घोटाळ्यात कसे साम्य असून त्यात भाजप हा एक कॉमन घटक कसा आहे याचा घेतलेला हा आढावा। प्रेक्षको नमस्कार, मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज। मोहल्ला क्लिनिक, आदर्श शाळा, आशा, आरोग्य आणि शिक्षणाच्या योजनांमुळे दिल्लीतील आप म्हणजे केजरीवालांचं सरकार देशभर अल्पावधीतच प्रसिद्धीस आलं होतं। दुसरीकडं देशातील एक राज्य काबीज केलेल्या भाजपला केंद्रात सत्तेत असूनही देशाच्या राजधानीतील सत्ता ताब्यात नसल्याचं मोठं शल्य खुपत होतं। म्हणून त्यांनी केंद्रातील भाजप सरकारनं दिल्ली काबीज करण्यासाठी 2021च्या मद्य धोरणात शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप दिल्लीतील आप सरकारवर केला। एक्साईज विभागाचे प्रभारी म्हणून उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी बेकायदेशीर मार्गांनी महसूल गोळा केल्याचा आरोप केला। त्यासाठी ईडी, CBI या केंद्रीय यंत्रणा आणि दिल्लीच्या नायब राज्यपालांना हाताशी धरलं, गुन्हा नोंदवत खटला दाखल केला। त्यात केजरीवाल, सिसोदिया आदींना अटक केली। त्यातून त्यांना राजीनामा द्यावा लागला। त्याचा परिणाम नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत झाला। कारण त्यात कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपावरून आप विरुद्ध भाजपनं रान पेटवलं। परिणामी दिल्लीतील आपची सत्ता गेली आणि भाजप सत्तेत आली। दुसरीकडे या प्रकरणात ईडीनेही आपली जबाबदारी पार पाडली। दरम्यान 28 फेब्रुवारीला दिल्लीच्या विशेष न्यायालयाने केजरीवाल, सिसोदियांसह सर्वच मद्य घोटाळ्यातील आरोपींना निर्दोष सोडले। ते सोडताना CBIवर कडक ताशेरे ओढले। त्यातून CBI, ईडी सारख्या यंत्रणांचा केंद्र सरकार गैरवापर करीत असल्यावर शिक्कामोर्तब झाले। दुसरीकडे या आरोपामुळे आप सत्ता गमावून बसली। त्यांच्या नेत्यांना जेलवारीतून मोठा मानसिक त्रास झाला, पण भाजपचं इप्सित साध्य झालं। दिल्लीचा कथित मद्य घोटाळा आणि 2016मधील पिंपरी चिंचवडमधील कथित विठ्ठल रुक्मिणी मूर्ती घोटाळा यामध्ये खूप साम्य आहेत। दोन्ही ठिकाणी भाजपने आपल्या विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप केले। त्यावेळी दिल्लीत आप तर पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी सत्तेत होती। जशी दिल्लीतील आपची सत्ता भाजपला उलथून लावून आपली आणायची होती, तशीच त्यांना 15 वर्षाच्या राष्ट्रवादीची उद्योगनगरीतील सत्ता उखडून टाकायची होती। म्हणून त्यांनी राष्ट्रवादीवर मूर्ती घोटाळ्याचा आरोप केला। 2016पर्यंत आषाढी वारीतील दिंड्यांना पिंपरी महापालिकेच्या वतीने दरवर्षी तंबू, रावटी यासारखे उपयोगी साहित्य भेट म्हणून दिले जात होते। त्या वर्षी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली। मात्र अशा 650 भेट देण्यात आले। मूर्तीच्या खरेदीत म्हणजे 25 लाखांच्या या मूर्तींच्या खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यावेळी महापालिकेत विरोधी बाकावर असलेल्या भाजपनं केला। 3900 रुपयांना सत्ताधारी राष्ट्रवादी तथा त्यांच्या स्थायी समितीने खरेदी केलेल्या प्रत्येक मूर्तीची बाजारातील किंमत 2500 ते 2700 असल्याचे भाजपनं सांगितलं। त्यावरून त्यांनी 2017च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला। भ्रष्टाचारात त्यांनी देवालाही सोडलं नाही असा आरोप केला। त्यामुळं देहू आळंदी अशा दोन्ही पालख्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील भाविक मतदारांचे मन व मतही फिरलं। 15 वर्षाची राष्ट्रवादीची सत्ता गेली, भाजप प्रथमच सत्तेत आली। दरम्यान मूर्ती खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप या प्रकरणी त्यावेळचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नेमलेल्या चौकशी समितीत सिद्ध झाला नाही। सत्ताधारी राष्ट्रवादी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना क्लीन चिट मिळाली। उलट
प्रशासनाचाच हलगर्जीपणा त्यात आढळला. त्याबद्दल एक लेखापाल म्हणजे अकाउंटंट आणि एक कारकून म्हणजे क्लार्क यांची त्या वर्षाची पगारवाढ रोखली गेली. पण फक्त काही लाखांच्या घोटाळ्याच्या या आरोपामुळे राष्ट्रवादीची सत्ता गेली. योगायोगाची बाब म्हणजे दुसऱ्यांदा ती त्यांची गेल्या महिन्यात पुन्हा आली, तेव्हाही म्हणजे आत्तासुद्धा प्रभारी आयुक्त म्हणून हरडी करत आहेत. अशाच प्रकारे महिन्यापूर्वी विमान अपघातात बळी गेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप झाला. तोही तो हयात असेपर्यंत साबित झालाच नाही. दरम्यान त्याद्वारेही भाजपने आपली केंद्र व राज्यातील सत्ता मजबूत करण्याचा हेतू साध्य करून घेतला. मोठा मानसिक त्रास देणाऱ्या आणि फक्त सत्ता हेच एकमेव इप्सित असणाऱ्या या बिनबुडाच्या आरोपांविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. पुन्हा असाच विषय घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.